हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी पाहूया। खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे। तर मी ते 2 कप एवढं गव्हाचा पीठ घेतलेला आहे। त्यानंतर इथे बारीक रवा घेतलेला आहे 2 टेबलस्पून एवढा। चवीनुसार मीठ पण घालून घेऊया। तुम्ही ते पीठ जे आहे कमी जास्त करू शकता, नाही तर तुम्ही मैद्यापासून पण बनवू शकता। त्यानंतर 1 टीस्पून एवढा ओवा घेतलेला आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून एवढं तेल घालून घेऊया। तुम्ही तेलच्या ऐवजी इथे तूप पण घेऊ शकता। तर आता तेल एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर तेल छानपैकी मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून, जसं आपण चपातीला डो तयार करून घेतो ना, तसंच आपल्याला कणिक तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता थोडंसं सॉफ्टच ठेवा, जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको। मीडियम साईजमध्ये तुम्ही अशा प्रकारे आपला कणिक तयार झालेला आहे। तर याला झाकण लावून साईडमध्ये ठेवूया। त्यानंतर मी ते गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। याच्यामध्ये धने आणि सोप, लवंग आणि काळे मिरे घेतलेला आहे आणि 2 ते 3 इथे लाल मिरची घेतलेला आहे, सुकी लाल मिरची घेतलेला आहे। त्यानंतर याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। एकदम गॅस फ्लेम लो मध्ये ठेवून ह्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे। करपायचं नाही आपल्याला, त्यामुळे लो टू मीडियम फ्लेम मध्ये ठेवून याला भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर याला एका मिक्सर भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहिजे असेल तर खलबत्त्यामध्ये कुटून पण घेऊ शकता, जास्त सॉफ्ट कुटून नाही घ्यायचं आहे। त्यानंतर पॅनमध्ये मी ते 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, जिरा घातलेला आहे आणि थोडंसं ठेचा घेतलेला आहे, लसूण आणि आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। त्यानंतर बारीक काटलेला एक कांदा घालायचा आहे। कांदा ऑप्शनल आहे, पाहिजे असेल तर घालू शकता, नाही तर स्किप पण करू शकता। कांदा घातल्यानंतर छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे। आज आपण बटाट्याची कचोरी बनवणार आहोत। त्यानंतर 2 ते 3 चमचाभर एवढं ते बेसन घेतलेलं आहे। बेसन घातल्यामुळे आपलं जे बटाट्याचं मिश्रण आहे ते पातळ होत नाही, म्हणजे पाणी सुटत नाही। ते पाणी सगळं ऑब्झर्व करून घेते, त्यामुळे ते बेसन घातलेलं आहे। बेसन घातल्यानंतर छानपैकी बेसनला भाजून घ्यायचं आहे। बेसन आपलं छानपैकी भाजलेला पाहिजे याच्यामध्ये। तर तुम्ही पहिल्यांदाच भाजून घेऊ शकता, नाहीतर अशा प्रकारे पण भाजून घेऊ शकता मिक्स करत। आता बेसन छानपैकी भाजल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता आणि थोडंसं इथं लाल मिरची घेतलेलं आहे, ते पण मिक्स करून घेऊया छानपैकी। मसाल्याला तुम्ही पाहू शकता छानपैकी मिक्स झालेला आहे। आणि त्यानंतर मी ते 2 ते 3 बटाटे इथं उकडून घेतलेले होते। बटाटे याच्यामध्ये मॅश करून पण घालू शकता, नाही तर इथं हाताने पण मॅश करू शकता। आता मी इथे 4 बटाटे घेतलेले होते। 4 बटाट्याचं मी कचोरी बनवत आहे। तुम्ही घरात किती जण आहेत ते कमी जास्त बघून तुम्ही ते बनवू शकता। मुलांना पण खूप आवडेल अशाच घरात तुम्ही जर त्यांना बनवून द्याल तर। जे मसाला आपण भाजून घेतलेले होते ते मी ते मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये घालून जास्त बारीक करून घ्यायचं नाही, थोडंसं मोठं राहील तरी पण चालेल। आता याला छानपैकी आपल्याला जितकं तुम्ही मसाल्याला आपलं ते स्टफिंग आहे ते छानपैकी जितकं भाजून घेईल, शिजून घेईल, तितकंच तुमचं कचोरी खूप छान आणि टेस्टी बनतं। तर गॅस फ्लेम जे आहे ते मीडियममध्ये, लो टू मीडियममध्ये ठेवूनच तुम्हाला मसाल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आपला मसाला रेडी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आणि टेस्टी खमंग वास पण येत आहे। आता मसाल्याला थोडंसं आपण थंड व्हायला सोडूया। थंड व्हायल्यानंतर मी ते जे आपण कणिक तयार करून घेतलेलं आहे ते थोडंसं हाताला तेल लावून परत एकदा मळून घेऊया। सॉफ्ट कणिक आपलं तयार झालेलं आहे। आता याचे छोटे छोटेसे पेढे बनवून घेऊया। तुम्हाला जेवढे पाहिजे, छोटे कचोरी बनवणार आहोत का मोठे कचोरी बनवणार हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता। मीडियम साईजमध्ये किंवा मोठे छोटे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथे बनवू शकता। तर मी आधी छोटे छोटेसे पेढे करून घेते। मीडियम साईजमध्ये मी ते कचोरी बनवत आहे। मार्केटमध्ये जसं मिळतं तसंच तुम्ही घरातच बनवू शकता, हेल्दी पण राहील। मार्केटमध्ये जे आहे ते मैद्याने बनवलेले असतात, तेवढं हेल्दी राहत नाही। तुम्ही घरातच अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून बनवा, खूप टेस्टी आणि हेल्दी पण राहील। तर इथं कणिक याच्यामध्ये भरून घेऊया। तर मी असं वाटीसारखं याला बनवून घेते। त्यानंतर जे स्टफिंग आहे ते जास्त पण स्टफिंग याच्यामध्ये भरायचं नाही। बघू शकता मी ते छोटे छोटेसे लाडूसारखे घेतलेले आहे, ते घालून छानपैकी याला स्टफिंग करून घेऊया। जे एक्स्ट्रा कणिक आहे ते काढून घेऊया आणि असं हाताने थोडंसं प्रेस करून घेऊया। मध्यभागी प्रेस करायचं आहे, साईडने नाही। थोडंसं मध्यभागी प्रेस करून घेतल्यानंतर थोडंसं तुम्ही पाहू शकता पुरीसारखं झालेलं आहे आता बाकीचे पण अशाच प्रकारे आपण कचोरी बनवून घेऊया। तर मी इथे पहिल्यांदा 5 कचोरी बनवून घेतलेलं आहे। तेल पण थोडंसं गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल पूर्णपणे गरम नको, तर लक्षात ठेवा पूर्णपणे तेल गरम नसायला पाहिजे।
थोडंसं तेल गरम पाहिजे। बघू शकता आता कचोरी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तुरंत त्याला पलटायचं वगैरे काही गडबड करू नका आणि गॅस फ्लेम जे आहे ते एकदम लो टू मीडियम फ्लेममध्येच ठेवायचं आहे। हे घातल्यानंतर आपोआपच वर येतील। तुम्ही पाहू शकता किती छान आपले कचोरी फुललेले आहेत। मी ते सोडा वगैरे काही यूज केलेला नाही। तर तुम्ही पाहू शकता एकदम लो टू मीडियममध्ये ठेवून तुम्ही याला फ्राय केला तर छान खस्ता आणि कुरकुरा आपला कचोरी रेडी होईल। कलर पण किती छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। बाकीचे पण अशाच प्रकारे मी ते कचोरी बनवून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारे मजेदार आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला भेटतील। आणि हे रेसिपी कसं वाटलं कमेंट करून सांगा। तोपर्यंत नमस्कार।